10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। काळ आला होता पण वेळ आली नव्हती। देवतारी त्याला कोण मारी अशा म्हणी आपण नेहमी वापरतो। मात्र याची प्रचिती अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथे एका शेतमजूर दाम्पत्याला आली आहे। त्यांच्या 2 वर्षाच्या लहान मुलानं बिबट्याला कुत्रा समजून आई वडिलांना दाखवलं। मुलानं दाखवलेल्या दिशेकडे बघताच आई वडिलांचा भीतीने थरकाप उडाला, कारण मुलगा दाखवत होता त्या दिशेला कुत्रा नसून चक्क बिबट्या होता आणि 2 वर्षाचा चिमुरडा बिबट्यालाच कुत्रा समजला होता। ते शेतमजूर दाम्पत्याला समजताच त्यांनी मुलाला उचलून पळ काढला। बिबट्यापासून मुलाचा आणि स्वतःचा जीव वाचल्याबद्दल त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। उन्हाळ्यामुळे सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी काढण्याचं काम सुरू आहे। सकाळी 9:30 वाजल्याच्या सुमारास अवसरी खुर्द येथील कोसरपट्टी या परिसरात विकास टेमकर यांच्या शेतामध्ये 2 शेतमजूर बाजरीची तोडणी करत होते। यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा 2 वर्षाचा लहान मुलगाही होता। बाजरी तोडणी करत असताना लहान मुलाने वडिलांना सांगितलं, मागे कुत्रा आहे। वडिलांनी मागे वळून पाहिलं असता त्या ठिकाणी बिबट्याचा बछडा आणि मादी होती। बिबट्याला बघताच त्यांचा भीतीने थरकाप उडाला। मात्र प्रसंगावधान दाखवत त्यांनी आपल्या लहान मुलाला उचलून पळ काढला। सुरक्षित ठिकाणी आल्यावर विकास टेमकर यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे वनरक्षक रईस मोमीन, वनरक्षक CS शिवचरण बिबट, रेस्क्यू सदस्य मनोज तळेकर, मिलिंद टेमकर यांनी घटनास्थळी येत पाहणी केली। या घटनास्थळाच्या ठिकाणी चारही बाजूने उसाचं क्षेत्र आणि मधोमध बाजरीचं क्षेत्र आहे। वनरक्षक रईस मोमीन यांनी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा लावलेला आहे। रईस मोमीन, CS शिवचरण यांनी या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। या परिसरात बिबट्याचं वास्तव्य असून एकटे फिरू नये आणि शेतीची कामे करताना लहान मुलांना घरीच ठेवावे। घरी ठेवणं शक्य नसेल तर शेतीची कामे करताना त्यांना आपल्या नजरेसमोरच ठेवावे। मुलांना भडक आईन गडद रंगाचे कपडे घालू नये। परिसरात फिरताना सावधगिरी बाळगावी अशा सूचना केल्या आहेत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।